नमस्कार, मी प्रदीप थोरवे. येत्या 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे आणि आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आता सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, प्रत्येक शहरामध्ये जाऊन सांगतायत की आम्हाला सत्ता द्या, आम्हाला विकास करायचा आहे. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत आणि खरं जर पाहिलं तर मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल यांच्याच हातात सत्ता आहे. हे विकास करू शकले नाहीत, हे निधी देऊ शकले नाहीत आणि म्हणून आता फक्त निवडून येण्यापुरतं काहीतरी मोठमोठ्या घोषणा त्या ठिकाणी येऊन करतायत. परंतु मित्रांनो, यांच्यावरती विश्वास ठेवू नका. आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचे काही उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. मंचर नगर परिषदेसाठी आमचे 2 उमेदवार आहेत. त्यापैकी सलीम इनामदार हे प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहेत, त्यांचा अनुक्रमांक 2 आहे आणि आतार अमीन अहमद हे प्रभाग क्रमांक 10 मधून उभे आहेत, त्यांचा अनुक्रमांक 1 आहे. त्या दोघाही तरुणांना आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत, त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, अशा प्रकारची मी